मिथुन राशीच्या लोकांनो, आता भीतीला तुमच्या आयुष्यातून कायमचा निरोप द्या. ज्या संकटांनी तुम्हाला आजवर रडवलं, ज्या चिंतेमुळे तुमच्या रात्रीची झोप उडाली, त्या सर्व समस्या आता तुमच्यासमोर गुडघे टेकणार आहेत. हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल, पण लक्षात ठेवा, हा भीतीचा काटा नाही, तर तुमच्या विजयाचा जयघोष आहे. नशिबाने तुमची साथ देण्याचं ठरवलं आहे आणि येत्या काही दिवसात तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक अशी नयनरम्य बातमी धडकणार आहे, जी तुमचं संपूर्ण आयुष्य सुवर्णाक्षरांनी लिहून काढेल. जर तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर आणि ईश्वरी शक्तीवर विश्वास असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं नशीब पालटणारा क्षण आला आहे. पुढे जाण्यापूर्वी आत्ताच कमेंटमध्ये "मी समर्थ आहे" आणि "श्री स्वामी समर्थ" लिहून या सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करा. नमस्कार, मी तुमची सखी. तुमच्या आयुष्यातील ग्रहांची चाल आणि भविष्यातील सोनेरी संधींची बातमी घेऊन आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर आली आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके दिवस प्रचंड मेहनत करूनही, प्रामाणिक राहूनही तुमच्या पदरी अपेक्षित यश का पडत नाहीये? का काही गोष्टी अगदी हाताशी येतात आणि शेवटच्या क्षणी निसटून जातात? जर तुमची रास मिथुन असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण आज मी तुम्हाला अशी एक गुपित बातमी सांगणार आहे, जी ऐकून तुमचे डोळे आनंदाने भरून येतील. ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्या कष्टाचं फळ देणारा नियतीचा एक शुभ संकेत आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात आता असा एक चमत्कार घडणार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. पण तो चमत्कार स्वीकारण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये नेमके काय बदल करायचे आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मिथुन रास म्हणजे बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणारी रास. तुमची बुद्धिमत्ता, तुमची हजरजबाबी वृत्ती आणि तुमची चपळता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटत होतं की तुमचं नशीब कुठेतरी लॉक झालं आहे. मानसिक ताण, कौटुंबिक कुरबुरी किंवा आर्थिक अडथळे तुम्हाला घेरून होते. अनेकदा तुम्हाला रात्री झोप लागत नसेल, भविष्याची चिंता सतावत असेल. पण आता परिस्थिती पूर्णपणे पालटणार आहे. ग्रहांची स्थिती अशी काही निर्माण झाली आहे की तुमच्यासाठी यशाची सर्व बंद द्वारं आता सताड उघडी होणार आहेत. मिथुन राशीच्या जातकांसाठी ही एक नयनरम्य पहाट आहे. आजवर तुम्ही जे सोसलं आहे, जे टोमणे सहन केले आहेत किंवा ज्या आर्थिक टंचाईमुळे स्वतःच्या इच्छा मारल्या आहेत, त्या सर्वांचा हिशोब पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे नोकरीत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी खूप मोठे सरप्राईज मिळण्याचे योग आहेत. कदाचित तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला अशी एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. ही जबाबदारी म्हणजे केवळ अतिरिक्त काम नसून तुमच्या पदोन्नतीचा आणि पगारवाढीचा थेट मार्ग असेल. तुमच्या कष्टाची दखल आता जागतिक स्तरावर किंवा तुमच्या ऑफिसमध्ये घेतली जाणार आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा बऱ्याच काळापासून चांगल्या संधीच्या शोधात असाल, तर आता तुमचे प्रयत्न दुप्पट करा, कारण तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सन्मान देणारी नोकरी सहज उपलब्ध होईल. हे सर्व तुमच्या जुन्या कर्माचे आणि संयमाचं फळ आहे, हे विसरू नका. व्यापाऱ्यांसाठी तर ही वेळ म्हणजे अक्षरशः सुवर्ण काळ आहे. जर तुमचा एखादा जुना व्यवहार किंवा रखडलेली पेमेंट अडकली असतील, तर आता अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात एखादा नवीन अनुभवी मार्गदर्शक मिळेल किंवा एखादी मोठी डील तुमच्या व्यवसायाचं पूर्ण रूप पालटून टाकेल. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुमची ही प्रगती पाहून लोकांचे डोळे विस्फारतील, काही लोक मत्सरही करतील. त्यामुळे तुमचे आगामी प्लॅन्स आणि तुमची गुपितं कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या यशाचा हा प्रवास खूप शांततेत आणि गुप्तपणे होऊ द्या. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक गुण असतो की त्या खूप भावुक होऊन लोकांवर पटकन विश्वास ठेवतात. पण या काळात तुम्हाला थोडं सावध राहून फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आर्थिक बाबींकडे पाहिले तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. पैसा तुमच्याकडे खेचला जाणार आहे, पण तो टिकवून ठेवणं तुमच्या हातात आहे. पैसा येतोय म्हणून लगेच अनावश्यक खर्च करू नका. ही वेळ जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवण्याची आहे. तुमची आर्थिक स्थिती आता अशी सुधारेल की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सर्व प्रलंबित इच्छा पूर्ण करू शकाल. जुनी देणी, बँकांची कर्ज किंवा लोकांकडून घेतलेले पैसे फेडण्यात तुम्हाला मोठा यश मिळेल. जेव्हा डोक्यावरचं ओझं उतरतं, तेव्हा जी शांतता मिळते ती नयनरम्य असते. आणि हीच शांतता आता तुमच्या आयुष्यात कायमची वास्तव्यास येणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक क्षण थांबून स्वतःला विचारा, तुम्ही या सुखासाठी किती संघर्ष केला आहे? किती रात्री तुम्ही रडून काढले आहेत? जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की आता तुमची वेळ आली आहे, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचं एक लाईक मला सांगतं की माझं हे मार्गदर्शन तुमच्या काळजापर्यंत पोहोचत आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
जेणेकरून मी तुमच्यासाठी प्रार्थना करता येईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिषवाणी टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा वळण आता आपण पाहणार आहोत. आता वळूया तुमच्या कौटुंबिक आयुष्याकडे, जिथे खरा आनंद दडलेला असतो. कौटुंबात गेल्या काही महिन्यांपासून जे तणावाचं आणि अविश्वासाचं वातावरण होतं ते आता एखाद्या धुक्याप्रमाणे विरून जाईल. पती पत्नीमधील नातं जे केवळ एका तडजोडीसाठी ओढलं जात होतं, त्यात आता पुन्हा एकदा प्रेमाचे आणि अथांग विश्वासाचे वारे वाहू लागतील. एकमेकांबद्दलचा आदर वाढेल आणि जुन्या चुका तुम्ही एकमेकांना माफ कराल. मुलांच्या प्रगतीमुळे तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. मिथुन राशीच्या पालकांसाठी ही बातमी खूप सुखवाह असेल की तुमची मुलं आता त्यांच्या करिअरमध्ये किंवा अभ्यासात खूप मोठं नाव कमवतील. घरात एखादं मंगल कार्य ठरण्याची दाट शक्यता आहे. ज्यांचे विवाह जमण्यास उशीर झाला होता त्यांच्यासाठी आता अत्यंत साजेसं स्थळ चालून येईल. हे सर्व घडत असताना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी तुम्ही खूप काळ वाट पाहिली आहे आणि आता ती वेळ प्रत्यक्षात उतरली आहे. परंतु एक अनुभवी ज्योतिषी म्हणून मी तुम्हाला एक मोलाचा सल्ला देऊ इच्छिते. आयुष्यात जेव्हा सगळं चांगलं घडत असतं तेव्हा आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मिथुन राशीच्या जातकांना अनेकदा ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार करण्याचा आजार असतो. यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. दररोज सकाळी कमीत कमी 10 मिनिटे शांत बसा, ध्यानधारणा करा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. जर तुमचं शरीर आणि मन सुदृढ असेल तरच तुम्ही या नशिबाच्या संधींचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. आजचा हा काळ तुम्हाला ओरडून सांगतोय की तुम्ही आत्तापर्यंत जे काही गमावलं आहे, मग ते प्रेम असो, पैसा असो वा गेलेली प्रतिष्ठा, ते सर्व व्याजासकट पुन्हा मिळवण्याची हीच ती सुवर्ण संधी आहे. तुमच्या मनात काही मोठी स्वप्न असतील, जसे की स्वतःचं हक्काचं घर घेणं किंवा एखादी मोठी गुंतवणूक करणं, तर त्या दिशेने तुमचं पहिलं ठोस पाऊल पडणार आहे. ही नुसती भविष्यवाणी नाही, तर अवकाशातील ग्रहांच्या बदलामुळे निर्माण झालेली एक जबरदस्त सकारात्मक ऊर्जा आहे, जी तुमच्या पाठीशी ढाळ बनून उभी आहे. येणारा काळ तुम्हाला केवळ आर्थिक समृद्धीच नाही, तर मोठी सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा देणार आहे. ज्या लोकांनी कालपर्यंत तुमची किंमत केली नाही, जे तुम्हाला कमी लेखत होते, तेच लोक आता तुमच्याशी मैत्री करण्यासाठी धडपड करतील. समाजात तुमचं नाव आदराने घेतलं जाईल. तुमची संवाद कौशल्य इतकी प्रभावी ठरतील की लोक तुमच्या शब्दाला प्रमाण मानतील. पण या प्रसिद्धीच्या वलयात एक गोष्ट मात्र जपून ठेवा, ती म्हणजे तुमचा स्वभाव. यश कितीही मोठं मिळालं तरी पाय जमिनीवर ठेवा. तुमची नम्रताच तुम्हाला अधिक उंचीवर घेऊन जाईल. आता सर्वात महत्त्वाचा भाग, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तो म्हणजे दैवी उपाय. ग्रहांची साथ तर तुम्हाला मिळतेच आहे, पण त्याला जर आपण अध्यात्माची आणि सकारात्मक कर्माची जोड दिली तर नशिबाचा वेग 100 पटीने वाढतो. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, त्यामुळे दर बुधवारी तुम्ही जवळच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. तसेच मुक्या प्राण्यांना, विशेषतः गायीला हिरवा चारा खायला घालणे तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास राहील. हा उपाय करताना मनात शंका न ठेवता पूर्ण श्रद्धा ठेवा. मिथुन राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. जुन्या अपयशाच्या जखमा कुरवाळत बसू नका. कोणाबद्दलही मनात राग किंवा द्वेष ठेवू नका, कारण द्वेष तुमची प्रगती रोखतो. निसर्ग तुम्हाला जे देऊ इच्छितोय ते घेण्यासाठी आपले हात आणि मन मोकळे ठेवा. तुमची ही नयनरम्य बातमी तुमच्या आयुष्याचा संपूर्ण नकाशा बदलण्यासाठी सज्ज आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात जो एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, हीच तुमच्या यशाची पहिली निशाणी आहे. लक्षात ठेवा, काळ बदलतोय आणि आता तुमचं साम्राज्य उभं करण्याची वेळ आली आहे. तर माझ्या लाडक्या मिथुन राशीच्या मित्रांनो, तयार रहा या नयनरम्य भविष्यासाठी. मला पूर्ण खात्री आहे की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि तेजस्वी किरण घेऊन आला असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनात सध्या काय प्रश्न आहेत? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटची दखल घेईन. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर तुमच्या इतर मिथुन राशीच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.